तर भावांनो, असल्या सणासुदीचा पावसात भिजत भिजत कामाला जायचं म्हणजे डोक्याला वेगळाच ताण आहे बरं का. आणि त्यातनं हे असला टॉप क्वालिटीचा रोड, नुसती पचपच पचपच चिक 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 झाले इथं माळुंबरेपर्यंत येस तो अख्खा शर्ट भिजून गेला बरं का माझा, पण तरी पण आलोयच आपण कामावर. आता एवढ्या पावसामे भिजके अर्जंट मी अनेका विषय म्हणजे 2 रूम आणि हॉलची पीओपीची जाळीच मारून टाकली यांनी. आणि त्यातनं माणसं आहे ते कोल्हापूरचे येते, त्यामुळे त्यांना पण जायचंय माघारी. आले गेले की फुल स्पीड मध्ये कामाला सुरुवात केली बरं का आपण. आणि इथं पाऊस तर थांबायचा नावाज घेणं झालं, पण आपल्याला काय करायचंय, घर मालकांना सकाळ सकाळ मस्तपैकी गरम चहा आणून दिला. असल्या पावसामध्ये भिजून आल्यावर परत चला गरम चहा भेटल्यावर तर फिलिंग ढगातच आपली. आता चहाचा विषय जाऊ द्या, पण हे केबल टाय ठेवायचा जोगाड मी स्वतः निर्माण केलेला बरं का, एकदम सोप्पा आणि सरळ. तास सभारामध्ये आपण या रूमचं नियोजन लावून टाकले बरं का. वायरिंगचं पीओपीच्या डिझाईनमुळे इथलं फॅनचा सेंटर आहे ते जरा हुकलाय, त्यामुळे आपण आता फास्टनर मारून नियोजन चालू केलं बरं का लावायला. आता अनेकांना खार 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 सगळं आवडून टाकलं. आता नियोजन होतं ते म्हणजे क्वालिटी चेक करायची होती, त्यामुळे माझा पण व्यायाम बंद होता, त्यामुळे मी जरा क्वालिटी चेक केली बरं का. एक नंबर फास्टनर बसले. रूम झाली का त्या स्पीडमध्ये आपण हॉलची पण वायरिंग वाढून टाकले बरं का पीओपीची सगळे. आता सगळ्या वायरी बोर्डामध्ये वाढल्या का थोड्या का होईना, पण जास्त वायरी माझ्याकडे होते त्या बरं का, पण ती लगेच मी कट करून टाकत असतो कोणाला न कळता. वायरिंग वाढून झाली की फॅनचा रॉड पण लावून टाकावं लागतं, त्यामुळे ती पण लावून टाकला आपण. आता जेवणाची वेळ जाते, त्यामुळे मस्तपैकी जेवण करून झोपायचं नियोजन लावून टाकले लगेच मी. आता झोपेत नोटल्यावर आपल्याला किचनचं काम करायचं होतं, पण तिथं पनिंगचं काम चालू असल्यामुळे ते काम कॅन्सल केलं. आता ते तर काम आपल्याला करता येणार नव्हतं, त्यामुळे दुसऱ्या मजल्यावर जी अजून एक रूम होती तिथे पण पीओपीची जाळी मारून टाकली होती, त्यामुळे तिथलं काम चालू केलं आणि 2 तासामध्ये इथली वायरिंग फायनल करून टाकली. आणि मालकानं अजून एकदा चहा आणलाय बरं का. आणि इकडे पावसाचं नियोजन होतं, आबाळ 120च्या स्पीडनं पळायला लागलं होतं, त्यामुळे आपण काम करायचं कॅन्सल केलं खालच्या किचनचं. त्यामुळे अनेकनं पटकीरनं सगळं सामान भरून टाकलं. इकडे वरच्या रूमचे पीओपीची वायरिंग करूच तर खालची रूम तर इकडे पीओपीवाल्यानं फायनल करायला घेतले बरं का. लय बेकार स्पीड आहे ह्यांचा. त्यांना म्हणलं तुम्ही पीओपीचं काम करा, म्हणलं आम्ही पण आमच्या स्पीडनं गावाकडे निघतो ना, तर पावसामध्ये भिजल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. पण भावानो, त्या स्पीडचा काय उपयोग झाला नाही बरं का. शेवटी आम्ही पावसामध्ये भिजलो. जाऊ द्या, तुम्हाला जर लाग आवडला तर लाईक शेअर फॉलो कमेंट काय करू वाटतं ते सगळं करून टाका.